जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या 2014 पासून तर 24 पर्यंत झालेले सर्व जीके प्रश्नांचा आपण इथे सराव घेणार आहोत। आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला मग वेळ वाया न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर बघा, डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजली जाते। पुढील प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर बघा, भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सदस्याचा कालावधी किती असतो? तर बघा, ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्ष इतका असतो। पुढील प्रश्न बघा, डॅश या फळात जीवनसत्व सी असते? तर बघा, विटॅमिन सी आवळा या फळामध्ये भरपूर प्रमाणात बघायला मिळते। पुढील प्रश्न बघा, आंब्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर बघा, आंब्याचे वैज्ञानिक नाव मॅंगनीफेरा इंडिका, ऑप्शन क्रमांक ए। पुढील प्रश्न बघा, पंतप्रधानांना त्यांच्या पदाची शपथ कोण देते? तर बघा, पंतप्रधानांना त्यांच्या पदाची शपथ राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश हे शपथ देत असतात। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती अक्षय ऊर्जा नाही? तर बघा, अक्षय ऊर्जा अणुऊर्जा ही अक्षय ऊर्जा नाही आहे। अक्षय ऊर्जामध्ये कधी न संपणारी ऊर्जा, म्हणजे सौर ऊर्जा जसं आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो तर ती ऊर्जा कधी संपत नसते, म्हणजे ज्या आणि पवन ऊर्जा जी आपल्याला हवेपासून मिळते, ज्या ऊर्जा आपल्याला विनामूल्य कायमस्वरूपी भेटत असतात त्यांना आपण अक्षय ऊर्जा असे म्हणत असतो। पुढील प्रश्न बघा, शेतीची प्राथमिक गरज काय आहे? तर बघा, शेतीची प्राथमिक गरज जमीन आहे। जमीन असेल तर शेती होऊ शकते, पाणी नाही आहे। भरपूर मुलं पाणी हे प्रश्न उत्तर समजून क्लिक करून देतात, तर लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय साक्षरता मिशनची सुरुवात म्हणजे स्थापना डॅश साली झाली? तर बघा, राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना 1978 साली करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघा, सरकती योजना ही डॅश या वर्षासाठी अंमलात होती? तर बघा, सरकती योजना ही 1978 ते 1983 या साली अंमलात होती। पुढील प्रश्न बघा, रेशीम धाग्याची जाळी मोजण्याचे एकक कोणते? तर बघा, रेशीम धाग्याची जाळी डेनियर या एककाने मोजतात। पुढील प्रश्न बघा, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश यांनी घातला? मित्रांनो, हे प्रश्न आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीमध्ये जे काही वारंवार विचारलेले आहेत आणि जे 2014 पासून ते 24 पर्यंत सर्व जनरल नॉलेज आणि मराठी ग्रामर देखील आपण घेणार आहोत। याचं उत्तर काय आहे? लॉर्ड मेकोले। भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? लॉर्ड मेकोले यांनी घातला होता। पुढील प्रश्न बघा, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश हे पक्षी आढळतात? तर बघा, उजनी जलाशयामध्ये फ्लेमिंग हे पक्षी आढळतात। उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा। आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर। पुढील प्रश्न बघा, प्रसिद्ध कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात डॅश या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी अकोले। अकोले हा तालुका आहे, अकोला हा जिल्हा आहे जो की विदर्भात येतो। अकोले हे अहमदनगर मधील तालुका आहे। कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर, जे सह्याद्रीमधील सर्वात उंचीचं पर्वत आपल्या महाराष्ट्रात गणले जाते। पुढील प्रश्न बघा, चरण पादुका अभियान हे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले होते? तर बघा, मध्य प्रदेश या राज्याने चरण पादुका हे अभियान सुरू केले होते। पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात कृषी दिन केव्हा पाळला जातो? तर महाराष्ट्रात 1 जुलै रोजी कृषी दिवस पाळला जातो। वसंतराव नाईक यांची जन्मदिन म्हणून तो पाळला जातो। पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्यात द्विगृह कायदे मंडळ नाही? तर बघा, विधान परिषद आणि विधानसभा या असे 2 गृह म्हणून द्विगृह पश्चिम बंगाल या राज्यात अस्तित्वात नाही आहे। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास आदर्श इंधन गणले जाते? तर बघा, मिथेन या वायूला आदर्श इंधन गणले जाते। पुढील प्रश्न बघा, देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी नागपूर या ठिकाणी रिलायन्स पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी उभारत आहे। पुढील प्रश्न बघा, सन 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे नेते कोण? तर बघा, लोकमान्य टिळक हे 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले नेते होते। भारतात
आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर बघा रेवा, जो की मध्य प्रदेश या राज्यात आहे. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प येथे उभारण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर बघा डॉट्स हा क्षयरोग म्हणजेच टीबी या रोगासाठी वापरतात. पुढील प्रश्न, लिओनेल मेस्सी हा फुटबॉल खेळाडू कोणत्या देशाकडून खेळतो? तर बघा सर्वांनाच माहीत असेल, अर्जेंटिनाकडनं लिओनेल मेस्सी हा खेळाडू फुटबॉलपटू खेळत असतो. पुढील प्रश्न बघा, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर बघा संरक्षण हा विषय संघ सूची म्हणजेच केंद्रीय सूचीमध्ये येतो. पुढील प्रश्न बघा, पहिल्या मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर बघा विजय कुवडेकर आणि मधु कांबळे यांना पहिला मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर बघा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बँगलोर हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर गणले गेले आहे. पुढील प्रश्न बघा, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा 1857मध्ये लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि 1858मध्येच लॉर्ड कॅनिंगच हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. 1858 ते 1862 साली. आपल्या जे विद्यापीठ आहे मुंबईचं विद्यापीठ हे देखील याच्या काळातच बनलेलं गेलं होतं. पुढील प्रश्न बघा, राज्यसभेमध्ये 12 सभासदाची नियुक्ती कोण करतो? मागील व्हिडिओमध्ये आपण असं विचारलं होतं की म्हणजे राज्यात 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? त्याचं उत्तर आपण राज्यपाल असं दिलं होतं विधिमंडळात. तर आता राज्यसभेमध्ये संसदबद्दल विचारलंय तर राष्ट्रपती ही 12 नामवंत सभासदांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? तर भारतातील पहिले नियोजित शहर चंदीगड आहे. चंदीगड हे एकमेव 2 राज्यांची राजधानी आहे, हरियाणा आणि पंजाब. चंदीगड स्वतःचे केंद्रशासित प्रदेश आहे, त्याची राजधानी देखील चंदीगडच आहे. पुढील प्रश्न, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर बघा वनस्पती हायड्रोजन हा वायू वापरतात. पुढील प्रश्न बघा, लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर बघा RK माथुर हे लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बॉस यांनी केली होती. पुढील प्रश्न बघा, विधानसभा बरखास्त कोण करतो? तर बघा म्हणजे माननीय राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात. पुढील प्रश्न बघा, खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न खूपदा विचारून झाला आहे, माफ करा. खजुराहो लेणी मध्य प्रदेश या राज्यात आहे. पुढील प्रश्न बघा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध ऑप्शन क्रमांक C अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. पुढील प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेचा कार्यारंभ केव्हा झाला? म्हणजे सरळ विचारलंय की स्थापना केव्हा झाली? तर बघा जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 साली झाली होती. पुढील प्रश्न बघा, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर बघा महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती आणि राष्ट्रपिता ही सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिली होती. पुढील प्रश्न बघा, शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील दुसरे राज्य कोणते? तर बघा शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य होते. पुढील प्रश्न बघा, देशातील पहिले मातीचे धरण कोणते? तर देशातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर जे की नाशिक जिल्ह्यात आहे आणि गोदावरी या नदीवरती आहे. पुढील प्रश्न बघा, देशाच्या सीमेबाहेर होणाऱ्या व्यापाराला कोणती संज्ञा वापरली जाते? तर बघा देशाबाहेरचे व्यापार होतात त्यांना कोणती संज्ञा वापरली जाते? विदेशी व्यापार ही संज्ञा वापरली जाते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर बघा पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. पुढील प्रश्न बघा, जगजेती मेरी कॉम हिला आपल्या नावापुढे डॅश डॅश हा शब्द वापरण्यास जागतिक ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिली आहे. तर बघा मेरी कॉम यांना ऑली हा शब्द वापरण्यास जागतिक ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिली आहे. पुढील प्रश्न बघा, ईमेलचा अर्थ काय आहे? तर बघा ईमेलचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक मेल, ऑप्शन क्रमांक B. पुढील प्रश्न,
गरिबी हटाव हा नारा कोणत्या योजना काळात देण्यात आला? तर गरिबी हटाव हा इंदिरा गांधींनी नारा दिला होता, जो की 4थ्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते? तर बघा, भूगर्भातील अभ्यासाच्या पदार्थाचे नाव मिनरॉलॉजी या नावाने त्या भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे नाव आहे. पुढील प्रश्न बघा, पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे? मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होस्ट असेल तर अवश्य कमेंट करून सांगा, आपण अजून स्लो करण्याचा प्रयत्न करू. पण बघा, कमी वेळेत आपले जास्त प्रश्न व्हायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ फास्ट घेतोय. जरी आपल्याला समजत नसेल तर मी अवश्य स्लो करण्याचा प्रयत्न करेल. ऑप्शन क्रमांक बी 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 साली पारित झाला होता. पुढील प्रश्न बघा, भारत चीन यांच्यात पंचशील करार कधी झाला? तर 1954 साली भारत चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला होता. पुढील प्रश्न बघा, पाश्चात्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते? तर बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी पाश्चात्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे म्हटले होते. ऑप्शन क्रमांक सी. जपानची राजधानी कोणती? तर जपानची राजधानी टोकियो आहे. 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक येथेच झाली होती. पुढील प्रश्न बघा, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर चंद्र दररोज आपल्या वेळेनुसार 50 मिनिटे उशिरा उगवतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला होता? तर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन साजरा करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, कस्तुरबा गांधीचे टोपण नाव डॅश डॅश आहे? तर कस्तुरबा गांधीचे टोपण नाव काय होते? कवी बा. पुढील प्रश्न बघा, सारसा रोग डॅश डॅशवर परिणाम करतो? तर सारसा रोग श्वसन क्रियावर परिणाम करत असतो. पुढील प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? तर बघा, गडचिरोली जिल्ह्यात टिपागड या टेकडीवरती नैसर्गिक तलाव आहेत. पुढील प्रश्न बघा, मुंबई शहर जिल्हा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर मुंबई शहरचे जिल्ह्याचे मुख्यालय फोर्ट मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, जमिनीचा सामू डॅश डॅश असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो? तर बघा, जमिनीचा सामू 6.5 ते 8 एवढा असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य समजला जातो. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? तर बघा, राज्यघटनेमध्ये न्याय या संज्ञेचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर बघा, महात्मा गांधींनी असहकार आंदोलन रद्द करून चौरा चौरी ही जी घटना आहे ही 1922 साली सुरू केली होती. पुढील प्रश्न बघा, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? तर बघा, 344 मीटर पर सेकंड एवढा ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग असतो. पुढील प्रश्न बघा, कात डॅश डॅश झाडापासून मिळवतात? तर कात ही खेराच्या झाडापासून मिळवली जाते. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर रुपया हे नाणे शेरशाह सुरी यांनी सर्वप्रथम सुरू केले होते. पुढील प्रश्न बघा, सध्या निवडणूक आयोग किती सदस्यीय आहे? तर बघा, एक मुख्य निवडणूक आयोग आणि 2 सह आयुक्त असे त्रिस्तरीय निवडणूक आयोग भारतात अवेलेबल आहे. पुढील प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला? 1919 साली अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता. पुढील प्रश्न बघा, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? हा प्रश्न भरपूरदा रिपीट झालेला आहे. 1955 साली भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डॅश डॅश आहे? तर बघा, ग्लुकोजमध्ये कार्बनची 40% असते. पुढील प्रश्न बघा, सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली? तर बघा, G.V. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी, ज्यांनाच आपण सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखतो, यांनी सार्वजनिक सभा पुण्यात स्थापन केली होती. पुढील प्रश्न, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, अलाहाबादचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली 17 जून 1948ला भाषावर प्रांत आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो, विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले आहे. पुढील प्रश्न बघा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील डॅश डॅश क्षेत्र होय. बघा, 3 श्रेणी असतात.
त्यापैकी सेवा क्षेत्र हे तृतीय क्षेत्रामध्ये येतं, जसे की हॉस्पिटल, बँकिंग हे देखील तृतीय क्षेत्रामध्येच येतं. शेती प्राथमिक क्षेत्रामध्ये मर्यादित आहे. पुढील प्रश्न बघा, लाळेमध्ये असलेल्या श्रावाचे नाव काय? तर बघा लाळेमध्ये कोणते श्राव असते? अमायलेज. पुढील प्रश्न बघा, नगरपालिकेचा कार्यकाळ डॅश वर्ष असतो? तर नगरपालिकेचा कार्यकाळ 5 वर्षे इतका असतो. डीएनएचे सविस्तर रूप कोणते? तर बघा डीएनएचे सविस्तर रूप डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ऑप्शन क्रमांक बी. मित्र, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहे. तर बघा केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपतींना हे अधिकार असतात. पुढील प्रश्न बघा, रेड क्लिफ लाईन या 2 देशातील सरहद दर्शविते. तर बघा रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान आहे. मॅकमोहन लाईन भारत आणि चीन या 2 देशादरम्यान आहे. पुढील प्रश्न बघा, गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा जे 7 सिस्टर आहेत, जे पूर्वेकडील राज्य आहेत, साधारणतः त्यांच्यावरतीच आयोग जास्त करून प्रश्न विचारतो. बघा गंगटोक ही कोणाची राजधानी आहे? तर या सिक्कीम या राज्याची गंगटोक ही राजधानी आहे. 7 सिस्टरमध्ये कोणते 7 राज्ये येतात यावरती प्रश्न देखील विचारला जातो. पुढील प्रश्न बघा, कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. भारतात एकूण 8 राज्यामधनं कर्कवृत्त जातं, ज्यापैकी ओडिसा या राज्यातनं कर्कवृत्त जात नाही. पुढील प्रश्न बघा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, खाली काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती? तर बघा दया पवार बलूत, लक्ष्मण माने उपरा, लक्ष्मण गायकवाड उचल्या, शंकरराव खरात कोंडवाना. तर बघा शंकरराव खरात कोंडवाना ही जोडी चुकीची आहे. शंकरराव खरात यांची तराळ अंतराळ ही कादंबरी आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात? तर बघा इस्रो मार्फत भारतातील सर्व उपक्रम राबवले जातात. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? तर बघा ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचा सर्वात जास्त उपयोग आपल्या भारतात केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर बघा भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला होता. भारूड आणि गवळणी संत एकनाथांच्या प्रसिद्धी आहेत. पुढील प्रश्न बघा, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा आपल्या महाराष्ट्राने स्वतंत्र विभाग तयार करणारे पहिले राष्ट्र म्हणजे बनण्याचा मान मिळवला होता. पुढील प्रश्न बघा, भारताचा सुमारे %, भूभाग शेती लागवडीखाली आहे. तर भारतात एकूण 60% भूभाग हा शेती लागवडीखाली आहे. पुढील प्रश्न बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा पानिपतचे 3 युद्ध झाले होते, त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. पहिलं कधी झालं, दुसरं कधी झालं, तिसरं कधी झालं, कोणामध्ये झाले, कधी झाले, कुठे झाले? तर पानिपतचे 3 युद्ध, पहिलं 1526, दुसरं 1556 आणि तिसरं 1761 साली झालं होतं. पानिपत हे ठिकाण कुठे आहे? हरियाणा या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तर केरळमधील पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जी तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर बघा जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड यांना गणले जाते. पुढील प्रश्न बघा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर उगवत्या सूर्याचा देश आपण जपान या राष्ट्राला म्हणतो. मध्यरात्रीचा सूर्य असा नॉर्वे देशाची ओळख आहे. पुढील प्रश्न बघा, बर्फामध्ये डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. तर बघा बर्फामध्ये जेव्हा मीठ मिसळलं जातं तेव्हा तो वितळण्यास खूप कमी लागतो. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो सर्व मिक्स प्रश्न आपण घेतले आहेत. प्रश्नपत्रिका 2014 पासून आपण प्रत्येक जिल्ह्यांचे जे प्रश्न रिपीट होतात, जे आपल्या लायक आहेत असे आपण प्रश्न निवडून आपणास देण्यास प्रयत्न करतो. पुढील प्रश्न बघा, हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश पदार्थ आहे. तर बघा हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढील प्रश्न बघा,
सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती. पुढील प्रश्न, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. पुढील प्रश्न बघा, महिको या कृषी संसदेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे. तर बघा जालना या ठिकाणी महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न बघा, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करते? तर तालुका पातळीवर तालुका अधिकारी म्हणून तहसीलदार हे काम करत असतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर बघा नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज या खनिजाचे साठे आढळतात. मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होत असेल तर अवश्य कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न बघा, राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? तर बघा CCTNS, त्यालाच आपण म्हणतो क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. पुढील प्रश्न बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर बघा फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण करणे होय. यावर्षी ठाण्याला प्रश्न आला होता की रक्त शुद्धीकरणाचं काम कोण करतं? त्याच्यात किडनी आणि फुफ्फुस दोघांचे उत्तर दिले होते. ते आयोगाने करेक्शन केलं होतं. तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण करणे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती आहेत? तर बघा मराठवाड्यात एकूण 3 ज्योतिर्लिंग आहेत. पुढील प्रश्न बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? तर बघा राष्ट्रकूटांच्या काळात वेरूळ येथील लेणी कोरली गेली होती. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. दक्षिण गंगा आणि वृद्ध गंगा असे दोघा नावाने गोदावरी या नदीला ओळखले जाते. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी टक्के आहे? तर बघा नागरी लोकसंख्या 45.2% इतकी लोकसंख्येच्या इतकी टक्केवारीत आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी हा शेकरू आहे आणि हा पुणे भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. पुढील प्रश्न बघा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येतो? तर बघा महिला व बाल विकास या क्षेत्रात जे काम करतात त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येतो. पुढील प्रश्न बघा, मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले होते? तर बघा जनार्दन मामा यांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. पुढील प्रश्न बघा, लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत? तर बघा लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहेत. पुढील प्रश्न बघा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो? तर बघा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. पुढील प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर बघा नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्यालाच आपण YCM या नावाने देखील ओळखतो. पुढील प्रश्न बघा, जीवनरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जीवनरेखा सिंचन प्रकल्प हा जालना या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला होता? तर बघा 370 या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता, जो सध्या रद्द करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघा, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा कुंडलिका ही जी नदी आहे ही दुधना या नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करणाऱ्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर बघा जी APJ अब्दुल कलाम योजना होती ही कुपोषण लोकांसाठी, त्यांच्यावरती मात करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, खान्देशची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा बहिणाबाई चौधरी यांना आपण खान्देशची कवयित्री म्हणून ओळखले जाते. जळगाव विद्यापीठाला यांचंच नाव देण्यात आलं होतं. आधी उत्तर विद्यापीठ असं नामकरण होतं, जे सध्या बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठ असं नामकरण जळगाव जिल्ह्यातील विद्यापीठास देण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण? तर बघा विजय तेंडुलकर यांनी हे नाटक लिहिले आहे. ऑप्शन क्रमांक C.
पुढील प्रश्न बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा, जिथे एक सिंगी गेंडा आढळतो हे काझीरंगा आसाम या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले होते. पुढील प्रश्न बघा, युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हेग. हेग कोठे येतं? नेदरलँड या राष्ट्रामध्ये युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. पुढील प्रश्न बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स हा जर्मनीचा शास्त्रज्ञ यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न बघा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर बघा, 1914 ते 1918 या दरम्यान पहिले महायुद्ध सुरू झाले होते. दुसरं महायुद्ध 1939 ते 45 दरम्यान चालू होतं. पुढील प्रश्न बघा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा करतात? भारतात 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर बघा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना होय. पुढील प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर बघा, कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामध्येच संघटना तयार करणे हा देखील एक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न बघा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर बघा, अप्रत्यक्ष प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात? पुढील प्रश्न बघा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर बघा, पर्वतीय प्रदेशमध्ये दर्शवण्यासाठी तपकिरी या रंगाचा प्रदेश वापरतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे? तर बघा, इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग आहे. पुढील प्रश्न बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? NDA आपण म्हणतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? मित्रांनो, इथे बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात. बाबू गेनू आणि शिरीष कुमार या दोघांमध्ये बरेचसे मुलं कन्फ्यूज होत असतात. तर बघा, नंदुरबार येथे विद्यार्थीवरती गोळीबार झाला होता ते होते शिरीष कुमार. आणि मुंबई या ठिकाणी कापडाने जो परदेशी मालाने ट्रक भरलेला होता त्याखाली बाबू गानूंनी आपले बलिदान केले होते. तर आपलं उत्तर काय आहे? शिरीष कुमार. पुढील प्रश्न बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर बघा, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर बघा, आर्गॉन, हेलियम, निऑन, लिथियम. तर लिथियम हा निष्क्रिय वायूमध्ये येत नाही. पुढील प्रश्न बघा, क्षय हा संक्रमक रोग आहे तर कॅन्सर हा कोणता रोग आहे? तर बघा, क्षय हा संक्रमक रोग आहे तर कॅन्सर हा असंक्रमक रोग आहे. पुढील प्रश्न बघा, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, त्यास डॅश डॅश जडत्व म्हणतात. तर बघा, त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत? तर बघा, महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक विभाग असं विचारलं तर एकंदरीत 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात आहेत. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? मी मगाशी सांगितलेलं पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, ग्रामगीता हा काव्यग्रंथ डॅश डॅश यांनी रचला? तर बघा, ग्रामगीता हा काव्य प्रकार श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचला होता. सर्वांनाच माहिती आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली आणि महात्मा ही पदवी कोणी दिली? तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली होती? प्रश्न चुकू द्या नाहीतर बरोबर येऊ द्या, तुम्ही प्रयत्न करा. पुढील प्रश्न बघा, राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे? तर राधानगरी हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले, जे की कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी सचिन तेंडुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजना अंतर्गत महाराष्ट्रातील डॅश डॅश गाव दत्तक घेतले आहे? तर बघा, सचिन तेंडुलकरांनी डोनजा हे गाव दत्तक घेतलेले होते. पुढील प्रश्न बघा, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर बघा, भारताने राफेल या देशासोबत करार केला होता.
फ्रान्स या देशासोबत. पुढील प्रश्न बघा, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर भारतीय लोकसभेचे एकंदरीत 545 इतके सदस्य असतात. पुढील प्रश्न बघा, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर पोटोमॅक ही जी नदी आहे ही अमेरिका या देशातून वाहत असते. पुढील प्रश्न बघा, रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कोलकाता या ठिकाणी रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू स्थित आहे. पुढील प्रश्न बघा, चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर बघा इराण या देशात चाबहार हे बंदर आहे. प्रश्न भरपूरदा येऊन गेला आहे. पुढील प्रश्न बघा, कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? तर बघा कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढील प्रश्न बघा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर बघा संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्याचं नाव काय आहे? धाराशिव. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती? तर महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकंदरीत 48 सदस्य निवडले जातात. पुढील प्रश्न बघा, विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विष्णुदास भावे हे नाटक या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचा जन्मदिवस म्हणून महाराष्ट्रात आपण रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस हा दोघांमध्ये आढळतो? तर बघा मिथेन CH4 अशी याची संज्ञा आहे. हा गोबर गॅस व नॅचरल गॅस दोघांमध्ये आढळतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला, जो की आपण मगाशीच बघितला. तर CV रमन यांच्या जन्मदिन निमित्ताने आपण भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो? तर स्वादुपिंडूच्या अवयवामुळे आपल्यास मधुमेह हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न बघा, बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय? तर बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे? तर बघा फिमर, जे की माणसाच्या शरीरातील सर्वाधिक लांब हाड गणले जाते. पुढील प्रश्न बघा, एक पेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर एक पेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे? तर बघा आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा अपस्करणाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते? तर बघा प्रकाश संश्लेषणमध्ये प्रकाशाचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर बघा वैतरणा, तानसा, कोयना आणि शास्त्री. तर ऑप्शन क्रमांक सी कोयना. कोयना ही पूर्व वाहिनी नदी आहे. वैतरणा, तानसा आणि शास्त्री या तिघ नद्या कोकणातून वाहतात. कोकणातून सर्वच्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी गणल्या जातात, ज्या की सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्रात मिळतात. पुढील प्रश्न, तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले? तर बघा तुर्भे, जे की मुंबई ठिकाणी आहे, त्या ब्रिटन या देशाचे सहकार्य लाभले होते. पुढील प्रश्न, गोविंदाग्रज या टोपण नावाने डॅश डॅश यांनी कविता लिहिल्या? तर गोविंदाग्रज या टोपण नावाने आपण राम गणेश गडकरी यांना ओळखतो. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर बघा जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी असतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचा सचिव ग्रामसेवक असतो. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी बुध. बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह मानला जातो. पुढील प्रश्न, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक ए दख्खनचा पठारी प्रदेश रेगूर मृदा मोठ्या प्रमाणात आढळत असते. पुढील प्रश्न, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन क्रमांक सी ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज हे स्वराज पक्षाचे ध्येय होते. पुढील प्रश्न,
महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ डॅश डॅश यांनी सुरू केली. तर बघा, भारताचा विचार केला तर ॲनी बेझंट यांनी 1916 साली होम रूल चळवळ सुरू केली होती. त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच सहकार्याने लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात 1916 सालीच होम रूल चळवळ ही लीग सुरू केली होती. पुढील प्रश्न, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक सी सरदार पटेल. सरदार पटेल हे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही? तर बघा, भारतात 22 भाषांचा समावेश होतो, ज्यामध्ये मारवाडी ही भाषा नमूद नाही आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय योग दिन कोणता? तर बघा, योगायोग आजचाच दिवस आहे, जागतिक योग दिन 21 जून. पुढील प्रश्न, इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवामधून श्रवणारे संप्रेरक आहे. ऑप्शन क्रमांक डी स्वादपिंडू. पुढील प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनांपासून डॅश डॅश ऊर्जा मिळते. तर ऑप्शन क्रमांक डी 4 किलोग्रॅम कॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनांपासून मिळत असते. तुम्ही मला एक कमेंट करून सांगा, 1 ग्रॅम मैद्यापासून किती किलोग्रॅम ऊर्जा आपल्याला मिळत असते? पुढील प्रश्न, पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी 1972 साली संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला होता. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी दुधात. दुधात कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक आढळते. पुढील प्रश्न, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅशच्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक बी करबुडे या ठिकाणी कोकण मार्गातील रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. कोकण रेल्वेची स्थापना 1998 साली करण्यात आली होती. कोकण रेल्वे कोकणातील 7 जिल्ह्यातून प्रवास करते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी वासुदेव बळवंत फाळके यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून गणतो. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने 500 व 1000 रुपयाच्या नोटा डॅश डॅश पासून चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. म्हणजे नोटबंदीची घोषणा केंद्र सरकारने कधी केली होती? सर्वांनाच माहिती, 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000च्या नोटा बंद केल्या होत्या आणि 10 नोव्हेंबर 2016 रोजी दुसऱ्या 2 दिवसातच 2000ची नोट चलनात आली होती. हे देखील लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड केली होती? तर बघा, नंदकिशोर के सिंह म्हणजे NK सिंह हे 15वे वित्त आयोग म्हणून नेमण्यात आले होते. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया हे नेमण्यात येणार आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरते अभावी डॅश डॅश हा आजार होतो. तर आयोडीनच्या कमतरते अभावी गलगंड हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न, बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे. तर त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि खालच्या स्तरावर येते ग्रामपंचायत. पुढील प्रश्न, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर ग्रामसभेत 18 वर्षाखालील संबंधित गावातील नागरिकांचा समावेश होतो. पुढील प्रश्न, ग्रँड ट्रॅक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो? खूपदा आलेला प्रश्न आहे. दिल्ली आणि कोलकाता या 2 शहरांना ग्रँड ट्रॅक हा महामार्ग जोडतो. पुढील प्रश्न, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील डॅश डॅश या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्मा स्वीकारले. तर बघा, 1942च्या आंदोलनात शिरीष कुमार याला हुतात्मा स्वीकारले ते. बाबू गेनू यांनी काय केलं होतं? मुंबई या ठिकाणी परदेशी माल जो कापडाने भरलेला ट्रक होता त्या ते आपले बलिदान केले होते. पुढील प्रश्न, राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे? म्हणजे झालेच आहे. सातारा या ठिकाणी 2018 या साली झाले होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे? तर बघा, खराट्यांचे बादशाह म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे संत गाडगे महाराज यांचं ग्राम स्वच्छता अभियानाला या संतांचे नाव दिले आहे.
त्यांना खराड्यांचे बादशाह असे प्रल्हाद केशव अत्रे यांनी संबोधले होते. पुढील प्रश्न, सन 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सार्कचा 8वा सदस्य बनला. तर बघा, अफगाणिस्तान हा देश 2007 मध्ये सार्कचा 8वा सदस्य बनला होता. अफगाणिस्तान या देशाची सीमा सर्वात कमी म्हणजे 80 किलोमीटर इतकी लांबली आहे. खूप पुस्तकांमध्ये 104 किलोमीटर देखील दिले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो. तर बघा, औष्णिक विद्युत ऊर्जासाठी दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर 801 डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर बघा, बीड या जिल्ह्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॅश डॅश प्राण्यास घोषित करण्यात आले आहे. तर डॉल्फिन या माशाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले. पुढील प्रश्न, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात, आम्रसरी. जो पाऊस शक्यतो उन्हाळा या ऋतूमध्ये पडत असतो. पुढील प्रश्न, भारतात चहा उत्पादनात डॅश डॅश राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. तर बघा, चहा उत्पादनात आसाम या राज्याचा प्रथम क्रमांक लागत असतो. कॉफीचा जर विचार केला तर कर्नाटक राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्रात चिखलदरा जे की अमरावती या जिल्ह्यात आहे, तेथे एकमेव ठिकाणी कॉफीची लागवड केली जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही आहे. सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका स्थापित झाल्या आहे. सर्वात शेवटची म्हणजे 29 क्रमांकाची जालना ही महानगरपालिका झाली आहे. तर खालीलपैकी बुलढाणा या जिल्ह्यात महानगरपालिका नाही आहे. पुढील प्रश्न, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर डॅश डॅश या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला. तर बघा, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला होता. तर 1956 साली म्हणजे दुसऱ्याच वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला होता. पुढील प्रश्न, गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे. तर बघा, गोंदिया जिल्ह्यात गोसीखुर्द हा प्रकल्प वैनगंगा या नदीवर बांधण्यात आला आहे. पुढील प्रश्न, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो. तुम्ही मगाशीच सांगितलं, गट विकास अधिकारी हाच पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो म्हणजे सचिव असतो. पुढील प्रश्न, डॅश डॅश हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. जे सध्या नीती आयोग आहे तेच आधी नियोजन आयोग म्हणून ओळखले जात होते, ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. मला एक कमेंट करून सांगा, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती. तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. पुढील प्रश्न, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते. तर बघा, कार्बोदके यांना आपण आहारातील प्रमुख ऊर्जेचे स्रोत मानतो. पुढील प्रश्न, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले. 1942 भारत छोडो आंदोलनादरम्यान उषा मेहता यांनी मुंबई या ठिकाणाहून आकाशवाणी केंद्र चालवले होते. पुढील प्रश्न, डॅश डॅश यांनी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. तर बघा, अनंत कानोरे यांनी 1909 मध्ये जॅक्सन याचा वध केला होता. पुढील प्रश्न, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्यात होती. तर भारताची पहिली महिला मुख्यमंत्री ज्यांचा आपण सुचेता कृपलानी यांचा उल्लेख करतो, उत्तर प्रदेश या राज्यात त्यांची नेमणूक करण्यात आली होती. पुढील प्रश्न, वस्तू व सेवा कराची म्हणजे GSTची अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली. तर 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू करण्यात आला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत. टायपिंग मिस्टेक आहे, महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आहे, पण इथे ऑप्शन नाही म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर सर्वांनाच माहिती आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. बघा मित्रांनो, खूप मुलं यात कन्फ्युजन होतात. पोलीस हुतात्मा दिन आणि पोलीस स्थापना दिन यात कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही. पोलीस हुतात्मा दिन विचारल्यास 21 ऑक्टोबर रोजी पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो आणि पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारीला झाल्यामुळं पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न,
छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर बघा, राजनांदगाव या जिल्ह्याची सीमा लागून आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे, ज्याते हिवाळी अधिवेशन भरत असते. पुढील प्रश्न, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सध्या धाराशिव या नावाने ओळखले जाणारे उस्मानाबाद या जिल्ह्यात तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. पुढील प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, बीड या ठिकाणी परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंडीचं हवेचं ठिकाण आहे? तर बघा, सातपुडा या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदरा या ठिकाणी मी मगाशी सांगितलं, महाराष्ट्रात एकमेव ठिकाण असं आहे ज्याते कॉफी लागवड केली जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? 1668 किलोमीटर असणारी गोदावरी ही महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी मानली जाते. पुढील प्रश्न, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर कुरुक्षेत्र हे हरियाणा या राज्यात सध्या स्थित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर लडाखमधील लेह हा सर्वात मोठा जिल्हा आहे. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, सेल्युलर जेल कोठे आहे? तर पोर्ट ब्लेअर, जे की अंदमान निकोबार या बेटावरती स्थित आहे, तेथे सेल्युलर जेल स्थित आहे. पुढील प्रश्न, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मौसिम राम हे कोणत्या राज्यात आहे? भारतातच नव्हे तर जगातील सर्वाधिक पावसाची नोंद असलेले मौसिम राम हे मिझोराम या राज्यात आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आंबोली या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी 750 मिलीमीटर इतका पाऊस जो महाराष्ट्रात सर्वाधिक पडत असतो. एका दिवसाचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा हे जे स्थळ आहे तिथे एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आढळते. पुढील प्रश्न, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा दिली होती. पुढील प्रश्न, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? 1948 साली पुणे या ठिकाणी भिल्यांच्या वाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. पुढील प्रश्न, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात. पुढील प्रश्न, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर अंतराळात जाणारा पहिला मानव आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव यात कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही. बघा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यांना आपण मानतो आणि आकाशात म्हणजे गगनात जाणारा पहिला मानव युरी गागारिन जे की रशियाचे होते त्यांचा आपण उल्लेख करतो. भारताचे कोण होते? राकेश मारिया. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते. पुढील प्रश्न, देशातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन FIR ची नोंद घेण्यासाठी 18 नोव्हेंबर 2015 रोजी सुरू केलेला प्रकल्प कोणता? तर बघा, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम म्हणजे CCTNS, क्रिमिनल अँड क्राईम ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम म्हणजे CCTNS, नेटवर्किंग अँड सिस्टम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग म्हणजेच NSCCT आणि शेवटचं ट्रॅकिंग नेटवर्किंग अँड सिस्टम क्राईम अँड क्रिमिनल. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 CCTNS. आता दोन ठिकाणी CCTNS आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम याचा अर्थ CCTNS हे सर्व पोलीस स्टेशनमध्ये 18 नोव्हेंबर 2015 रोजी लागू केलं होतं. CCTNS दोघांमध्ये अजिबात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आधी काय क्राईम आणि नंतर क्रिमिनल हे उल्लेख करायचा. पुढील प्रश्न, मोसमी वारे विषुववृत्त ओंडाळताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना डॅजेस म्हणतात. तर बघा, नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नेरळ या ठिकाणी जे की रायगड जिल्ह्यात आहे येथे प्रसिद्ध माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे. पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर बघा ऑप्शन क्रमांक बी बिकानेर. पुढील प्रश्न, डॅश या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. तर बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो, ज्यात वर्धाचा समावेश होत नाही. वर्धा हा नागपूर या जिल्ह्यात समावेश होत असतो. पुढील प्रश्न, पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची डॅश असे म्हणतात. तर बघा काय म्हणतात, क्रयशक्ती असे म्हणतात. पुढील प्रश्न, भाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात. तर बघा पैशाचे मूल्य घटते, वस्तूचे मूल्य घटते, पैशाचे मूल्य वाढते, वस्तूचे मूल्य वाढते. तर बघा ऑप्शन क्रमांक डी 1 आणि 4 म्हणजे पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 चालू ठेवी. पुढील प्रश्न, कोणतेही अर्थविधेयक डॅशच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. तर बघा भारताच्या राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय अर्थविधेयक लोकसभेत प्रस्तुत करता येत नाही. पुढील प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा डॅशमध्ये पास करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात. तर बघा लोखंड, निकेल, कोबाल्ट. तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्वच म्हणजे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यांनी बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते. तर अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक अवश्य लाईक करा. तर बघा ऑप्शन क्रमांक बी भात शेतीतून मिथेन वायूचे उत्पादन होत असते. पुढील प्रश्न, अजीवनसत्वात अभावी कोणता आजार होतो. तर ऑप्शन क्रमांक डी रातांदळेपणा. अजीवनसत्वाअभावी रातांदळेपणा हा आजार उद्भवतो. ब जीवनसत्वाचा विचार केला तर बेरी, क जीवनसत्वाचा स्कर्वी आणि ड जीवनसत्वामुळे मृदूस हा आजार उद्भवतो. पुढील प्रश्न, हेलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो. तर ऑप्शन क्रमांक 1 76 वर्षांनी हेलेचा धूमकेतू दिसतो. पुढील प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता. आपण मगाशी बघितलं होतं सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता होता, बुध. आता काय विचारलंय, सर्वात तेजस्वी ग्रह. तर शुक्र या ग्रहाला सर्वात तेजस्वी ग्रह म्हणतात. पुढील प्रश्न, नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो. तर नकाशातील नेहमी बाण उत्तर दिशा दर्शवित असतो. पुढील प्रश्न, ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक सी CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. पुढील प्रश्न, ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 चीन या देशामध्येच ॲक्युपंक्चरचा उगम आणि विकास झाला होता. कोरोना देखील चीन या देशामध्येच वुहान या शहरातून उद्भवला होता. पुढील प्रश्न, वाहनातून वाहणारी विद्युतधारा 0.24 असून त्यांच्या 2 टोकांमध्ये 24 व्होल्ट इतके विभांतर प्रयुक्त केलेले असते तर त्या वाहकाचा रोध किती असेल. तर बघा ऑप्शन क्रमांक बी 100 ओहम इतकं त्या वाहनांचं रोध असतं. पुढील प्रश्न, बालगंधर्व यांचे खरे नाव काय. तर नारायण श्रीपाद राजहंस यांनाच आपण बालगंधर्व या टोपण नावाने ओळखतो. पुढील प्रश्न, भारतामध्ये IPL इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन क्रमांक सी 2008 या साली IPLची सुरुवात झाली होती. 2024 मध्ये IPL विजेता KKR हा ठरला आहे. पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात. जर अध्यक्ष विचारल्यास पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. जर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव विचारल्यास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सचिव असतात. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढील प्रश्न, आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली. तर बघा मेंढालेखा या गावाने ही घोषणा केली होती, आमच्या गावात आम्हीच सरकार.
पुढील प्रश्न, केंद्र शासनात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? तर बघा, केंद्रामध्ये बलवंतराय मेहता या समितीने शिफारस केली होती आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर वसंतराव नाईक समिती यांनी त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण डॅश इतके प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले? तर बघा, प्रशासकीय विभाग 6 इतके निर्माण करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, 1948 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी बांधली? मी मगाशीच सांगितलं, 1948 भिलांच्या वाड्यात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती. पुढील प्रश्न, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला होता. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी दिली होती. पुढील प्रश्न, वास्को द गामाचे भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले? तर वास्को द गामा कालिकत या बंदरावरती सर्वप्रथम आगमन झाले होते. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे? तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढील प्रश्न, डॅश यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला? तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे रविवारची सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला होता. पुढील प्रश्न, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड या देशातनं मूळ रेखावृत्त जाते. पुढील प्रश्न, विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1, वर्धा व वैनगंगा या नदींचे खोरे विदर्भात आढळतात. वर्धा आणि वैनगंगा या दोघांच्या संगमावरनच प्राणहिता ही गोदावरीची सर्वात मोठी उपनदी गणली जाते, याचा निर्माण होतो. खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? तर बघा, काराकोरम ही जगातील सर्वात उंच रांग गणली जाते. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये आणीबाणी लागू होते? तर बघा, 356 नुसार राष्ट्रपती आणीबाणी लागू होते. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट त्यालाच राज्य आणीबाणी असे देखील म्हटले जाते आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते. आर्थिक आणीबाणी आत्तापर्यंत भारतात एकदाही लागलेली नाही आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे साधन आहे? तर बघा, आयकर हे केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे साधन मानले जाते. पुढील प्रश्न, अजिंक्य रहाणे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अजिंक्य रहाणे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? तर बघा, भारतीय हवाई दलाच्या प्रमुखास एअर चीफ मार्शल म्हटले जाते. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध राष्ट्रातील पोलीस दलात समन्वय साधणारी संस्था कोणती? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरपोल ही पोलीस दलात समन्वय साधणारी संस्था आहे. इंटरपोलच्या धर्तीवरच भारतात भारत पोलची स्थापना करण्यात आली आहे, जे की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्याचं पदार्पण करण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. नागपूर या ठिकाणीच बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आहे. पुढील प्रश्न, भारतात सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण केरळ या राज्यात आहे. पुढील प्रश्न, वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर 78% इतके नायट्रोजन या वायूचे प्रमाण वातावरणात आहे. ऑक्सिजनचं 20.90 म्हणजे साधारणतः 21 इतकं ऑक्सिजनचं प्रमाण आहे. पुढील प्रश्न बघा, कोणता डास चावल्याने मलेरियाचा प्रसार होतो? तर बघा, ॲनाफिलिस नावाची जी मादी असते ती मादी चावल्याने मलेरियाचा प्रसार होतो. पुढील प्रश्न, GSM CDMA या संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर मोबाईल फोनशी या संज्ञा संबंधित आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता रोग भुईमुग पिकावर प्रामुख्याने आढळतो?
तर ऑप्शन क्रमांक 1 टिका हा रोग भुईमुग पिकावर प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतो. पुढील प्रश्न, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला होता. पुढील प्रश्न, औळा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली या जिल्ह्यात औळा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. पुढील प्रश्न, भारतीय अन्न महामंडळ केव्हा स्थापन झाले होते? तर बघा, भारतात अन्न महामंडळाची स्थापना 1965 साली झाली होती. पुढील प्रश्न, हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर हापूस आंब्यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकतात. आपण आणखी व्हिडिओ स्लो करण्याचा प्रयत्न करूया. पण बघा, आपण PYQ प्रश्न घेत असतो, म्हणून जेवढ्या फास्टमध्ये आपण सराव करू तेवढेच जास्त आपले प्रश्न इथे अभ्यासला भेटतील. म्हणून मी व्हिडिओ जर फास्ट होत असेल तर तुम्ही अवश्य कमेंट करा. पुढील प्रश्न बघा, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर बघा, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. राऊरी या ठिकाणी काय आहे? महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. नागपूर हे अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने राऊरी या ठिकाणी पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन केलं होतं. हिपॅटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? तर बघा, हिपॅटायटिस हा जो आजार आहे याला आपण सरळ भाषेत कावीळ म्हणतो. तर कावीळ कुठे होतो? यकृत या अवयवाशी. पुढील प्रश्न, भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण? तर बघा, डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. पुढील प्रश्न, भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? तर बघा, गोरखपूर, खरगपूर हे सध्या नाही आहेत. तर कोलकाता या ज्या ठिकाणी हुबळी नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे ते सर्वात लांब गणलं गेलं आहे. तर यापैकी नाही याचं उत्तर योग्य आहे. पुढील प्रश्न, ग्रामपंचायत सदस्याची संख्या डॅश डॅश निश्चित ठरवतात? तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोण ठरवतो? जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह पुस्तक लिहिले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला विधवा विवाह घडवून आणला होता. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर बघा, पंचायत समिती ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करते. पुढील प्रश्न, मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? तर बघा, मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना आपण म्हणतात. आधुनिक मुंबईचा शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना आपण म्हणतो. त्यांनाच आपण नाना शंकरशेठ या नावाने देखील ओळखतो. पुढील प्रश्न बघा, न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवीन हे दोघं वृत्तपत्र ॲनी बेसंट यांनी सुरू केले होते. यांचं मागचं कारण असं होतं की त्यांनी 1916 होम रूल लीगची स्थापना केली होती. तर त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी हे दोघं वृत्तपत्र काढले होते. त्यांच्याच प्रेरणेवरनं महाराष्ट्रात बाळ गंगाधर टिळक यांनी 1916 सालीच होम रूल चळवळ घडवून आणली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी लाल किल्ला कोणी बांधला? तर शहाजहा यानेच हा लाल किल्ला देखील बांधला होता. पुढील प्रश्न, कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न, कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर कोल्हापूर शहर पंचगंगा या नदीच्या काठावर वसले आहे. पुढील प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, बाजीप्रभूंचा अश्वारूढ पुतळा कोठे आहे? तर बाजीप्रभूंचा अश्वारूढ पुतळा विशालगड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातपुडा पर्वतरांगेमधील वसलेले तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, जागतिक रेबीज दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर बघा, जागतिक रेबीज दिवस हा 28 सप्टेंबर रोजी पाळला जातो. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला? तर महाराष्ट्रात सेवा हमी कायदा सन 2015 साली लागू झाला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंदची स्थापना केव्हा झाली? तर 1984 साली महानंदची स्थापना करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर पीत क्रांती तेलबियाशी संबंधित आहे.
पुढील प्रश्न, अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर कोण? तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर युरी गागारिन, जो की रशिया या देशाचा होता. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? राकेश शर्मा. पुढील प्रश्न, कोणत्या सुप्रसिद्ध युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर बघा ऑप्शन क्रमांक डी बघा, कलिंग युद्धाचा त्याग करून सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. महाराष्ट्रात सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी सोने शुद्धीकरण कारखाना आहे. पुढील प्रश्न, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? तर बघा भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र ट्रॉम्बे या ठिकाणी स्थित आहे. पुढील प्रश्न, वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली? तर वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही? तर खालीलपैकी पोलिओ हा रोग पाण्यामार्फत पसरत नाही. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता? तर बघा NH4 हा मुंबई ते चेन्नई या मार्गावर आहे. मुंबई ते आग्रा NH3. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर लांबीचा विचाराने जर विचारली तर भारतातील सर्वात लांबीची गंगा नदी आहे. आणि जर पात्राने विचारली म्हणजे सर्वाधिक पाणी वाहून नेणारी नदी ही ब्रह्मपुत्र आहे. महाराष्ट्रात गोदावरी आहे. गोदावरीने भारतात एकूण 10% इतकं क्षेत्र व्यापलं आहे. पुढील प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी आपण राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न, भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? तो बेसिकचा प्रश्न आहे. 1942 मुंबई या ठिकाणी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली होती. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? तर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाच म्हणतात. आणि ही पदवी त्यांना कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न, पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जायचे? तर पंडित नेहरू यांना आपण चाचा या टोपण नावाने ओळखायचो. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विचारल्यास लॉर्ड माउंटबॅटन. आणि जर काही प्रश्न असा विचारला स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर C राजगोपालाचारी. कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही. पुढील प्रश्न, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर बघा फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य सुधारक नावाने ओळखले जाणारे गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलं होतं. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना 1965 या साली करण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर बघा तांब्याची शिवराई आणि सोन्याची होन हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली होती. तांब्याची शिवराई, सोन्याची होन. पुढील प्रश्न, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणत्या विचारवंतांनी म्हटले? साहजिकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात हा बंदिस्त वर्ग आहे असे उद्गार काढले होते. पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता. पुढील प्रश्न, भारतात डॅश साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर भारतात 1952 साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न भेटेल तो कोण? म्हणजे ज्यांना भारतरत्न भेटले ते असे एकमेव खेळाडू कोण आहेत? सचिन तेंडुलकर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? तर बघा RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क नाही आहे. पुढील प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? तर डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा डिस्कवरी ऑफ इंडिया अहिल्यानगर तुरुंगात लिहिला होता. पुढील प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला नाहीये? बघा, त्या टाइमचा हा प्रश्न होता. त्या टायमाला अमिताभ बच्चन यांना भेटलेला नव्हता. आता सध्या त्यांना भेटलायत. तर हे प्रश्न मी स्किप करतो, कारण की जर त्या टायमाला विचारलंय की कोणाला भेटलेला नाही. आता PYQ हे जुने प्रश्न असल्यामुळे तेव्हा अमिताभ बच्चन यांना भेटलेला नव्हता, तर हेच त्यावेळेचं उत्तर होतं. पण सध्या अमिताभ बच्चन यांना भेटलेला आहे. पुढील प्रश्न बघा, फ्लाइंग सिख असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते? तर फ्लाइंग सिख कोणाला म्हटलं आपण? मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न, संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते? तर संगणकाचा वेग व क्षमता रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमोरी यावर अवलंबून असतात. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले आहे? तर सोनू सूद यांनी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले होते. भारतामध्ये पिनकोड झोन किती आहेत? तर भारतामध्ये 9 पिनकोड झोन आहेत. पुढील प्रश्न, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT कोठे आहे? तर रायगड या जिल्ह्यात JNPT पोर्ट ट्रस्ट आहे. पुढील प्रश्न बघा, साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांच्या या पुस्तकाला मिळाला. 1913 मध्ये भारतातील पहिले व्यक्ती ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते गीतांजली या पुस्तकासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? तर इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. पुढील प्रश्न, संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा या जिल्ह्यात शेगाव संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. बुलढाणा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोड देखील आहेत. सोनाका ही कोणत्या फळाची जात आहे? तर बघा, सोनाका ही द्राक्षे या पिकाची जात आहे. पुढील प्रश्न बघा, रक्ताचे एकूण किती गट आहेत? तर रक्ताचे एकूण 4 गट असतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या शहराला आपण ओळखतो. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला डॅश वर्षाचा कार्यकाळ मिळतो. तर बघा, 6 वर्षाचा इतका त्यांच्या सदस्याचा कार्यकाळ असतो. आणि जर राज्यसभेचा कार्यकाळ विचारला तर राज्यसभा बरखास्त होत नाही, ती स्थायी सभागृह असते. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात, जे की नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणारे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहे. याआधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सलग 3 वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पुढील प्रश्न, भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशाच्या सहाय्याने प्रारंभ होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक C जापान. जपान या देशाच्या सहाय्याने बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्थापित होणार आहे. पुढील प्रश्न बघा, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघा, ऑप्शन A सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्ट, सुंदर पिचाई, गुगल, स्टीव्ह जॉब्स, ॲपल, मार्क झुकरबर्ग, ॲमेझॉन. तर बघा, मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत आहेत? तर बघा, कलम 12 ते 35 नुसार मूलभूत हक्क देण्यात आले आहे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 73वी व 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक B स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येकी 21 वर्ष वय असणे आवश्यक असते. पुढील प्रश्न, GST म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक B गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पुढील प्रश्न, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर शहराचा प्रथम नागरिक हा महापौर असतो. पुढील प्रश्न, विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा, भारताचे राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे आत्मचरित्र आहे. पुढील प्रश्न, नागपूर मेट्रोसाठी रेल्वे काचेचे डबे कोणत्या देशाच्या सहाय्याने उत्पादन केले जात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक C चीन. पुढील प्रश्न, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघा, यक्षगान कर्नाटक, लावणी महाराष्ट्र,
बिहू आसाम, कुचिपुडी ओडिसा. तर कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचं नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी स्थापन करण्यात आली होती. पुढील प्रश्न, चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 1942, मुंबई या ठिकाणाहून चले जाव चळवळ प्रारंभ झाला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे महसूल जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक डी, एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. पुढील प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर सर्वांनाच माहिती आहे, चित्रपट या संबंधित दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते दोन शहर राज्याची राजधानी आहे? तर बघा हरियाणा आणि पंजाब या दोघांची मिळून एकच राजधानी आहे, ती म्हणजे चंदीगड. आणि चंदीगड हे एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे. पुढील प्रश्न, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सितार. पुढील प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक बी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, गौतम बुद्ध यांचा जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर बघा नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. पुढील प्रश्न, खालील अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर बघा पेशवा पंतप्रधान, अमात्य वित्तमंत्री, पंडितराव पुजारी आणि सुमंत सेनापती. तर बघा हे सुमंत जे होते ते परराष्ट्र मंत्री होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा ताजमहल शहाजहान, फतेपूर सिक्री अकबर, जामा मस्जिद जहांगीर, लाल किल्ला शहाजहान. तर बघा ऑप्शन क्रमांक सी, जामा मस्जिद देखील शहाजहाननेच बांधलेली आहे. पुढील प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर जेथे एक शिंडी गेंडा प्रसिद्ध आहे असं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. आसाम या राज्यात ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि एक माजुली बेट आहे जे की जगातील सर्वात मोठे नदी बेट म्हणून गणले जाते. पुढील प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी गर्जना कोणी केली? तर बघा बाळ गंगाधर टिळक यांनी ही गर्जना केली होती. पुढील प्रश्न, रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी, स्पिग्मोमॅनोमीटरच्या साहाय्याने रक्तदाब मोजला जातो. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए, ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित केला जातो. पुढील प्रश्न, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर बघा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी हे पहिले साप्ताहिक मराठीतील काढले होते. 6 जानेवारी 1832 रोजी काढले होते. 6 जानेवारी हा भारतात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन येत नाही? तर बघा जळगाव, अंमळनेर, नाशिक, नंदुरबार. तर बघा नाशिक हे सेंट्रल लाईनमध्ये असते, जे मुंबई ते भुसावळ या लाईनमध्ये आहे. पुढील प्रश्न, मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सर्वांनाच माहिती आहे, वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित मीराबाई चानू यांना आपण ओळखतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर बघा ऑप्शन बघा, राम गणेश गडकरी म्हणजे बालकवी, प्रल्हाद केशव आत्रे, केशव कुमार, नारायण मुरलीधर गुप्ते, कवी बी, कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1, राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज या नावाने ओळखतो. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? तर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही आहे. पुढील प्रश्न, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर बघा नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे. पुढील प्रश्न, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभाग बिलासपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक डी मॉडेल. पुढील प्रश्न, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 2005 या साली माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. पुढील प्रश्न, अजंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेण्या आहेत आणि अजिंठा वेरूळ लेण्याचे प्रवेशद्वार विचारल्यास जळगाव या जिल्ह्यास प्राधान्य द्यावे. पुढील प्रश्न, धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये अस्तित्वात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी सातपुडा. सातपुडा या पर्वतात धूपगड आणि पंचमढी ही शिखरे आढळतात. पुढील प्रश्न, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर बघा उलर जम्मू काश्मीर या राज्यात येत असते, जे की सध्या केंद्रशासित प्रदेश म्हणून गणले जाते. पुढील प्रश्न, केंद्रीय जहाज बांधणी व दळणवळण मंत्री कोण आहे? यात ऑप्शन नाही आहे. सर्बानंद सोनोवाल हे सध्या जहाज मंत्री म्हणजे पर्यटन मंत्री आहेत. पुढील प्रश्न, रेल्वे बजेट कधी मांडले जाते? तर दरवर्षी रेल्वे बजेट मांडण्यात येते. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनो मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी अंतर किती असते? तर बघा 1.67 मीटर इतके अंतर ठेवण्यात आले आहे. पुढील प्रश्न, झिंकचे रासायनिक चिन्ह काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी ZN. पुढील प्रश्न, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? तर बघा बांगलादेश आणि भारताचा संयुक्त प्रदेश म्हणून गणला जाणारा हा भारतात पश्चिम बंगाल या राज्यात आढळतो. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनचा एकूण 60% इतका भाग आहे, म्हणून त्याला आपण भारतात जास्त प्राधान्य दिले आहे. पुढील प्रश्न, भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादना वाढी संदर्भात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी मत्स्य उत्पादनाशी संबंधित नीलक्रांती आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. माफ करा. पुढील प्रश्न, संतोष करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल. फुटबॉल संबंधित संतोष करंडक हा चषक संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखतात? तर बघा राजस्थानमधील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, पालकची सामुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर बघा पालकची सामुद्रधुनी आणि मन्यारचे आखात हे भारत व श्रीलंका या दोघांमध्ये दुभागतो. पुढील प्रश्न, बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर बिहू हे आसाम या राज्यातील नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न, भारताचे मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे? म्हणजे भारताचे 0 मैल कुठे आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पुढील प्रश्न, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक डी तापी. सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी तापीला मानली जाते. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोठे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी 180 डिग्री रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. पुढील प्रश्न, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? तर बघा सूर्यग्रहण अमावस्याला होत असते. पुढील प्रश्न, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक सी टुंड्रा प्रदेश या ठिकाणी सील व वॉलरस मासे आढळतात. पुढील प्रश्न, लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर बघा लावारसापासून बनलेल्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणत असतात. पुढील प्रश्न, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर बघा कांगारूची भूमी म्हणूनच आपण ऑस्ट्रेलिया या देशाला ओळखत असतो. पुढील प्रश्न, आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी युरोप या खंडात आल्प्स पर्वतरांग बघायला मिळतात. पुढील प्रश्न, सिंधू संस्कृती ही डॅशच्या संस्कृती होती? ग्रामीण, शहरी, अविकसित ग्रामीण यापैकी नाही.
तर बघा, ग्रामीण अथवा नागरी दोघांपैकी कोणतंही ऑप्शन असल्यास उत्तर द्यावे, पण सहसा इथे शहरीचे ऐवजी नागरी हे ऑप्शन प्रामुख्याने विचारले जाते. तर दोघांचा अर्थ एकच होत असतो, लक्ष ठेवा बाबा. पुढील प्रश्न, शीख धर्मांचे 10वे गुरु कोण होते? तर गुरु गोविंद सिंग, ज्यांची समाधी महाराष्ट्रात नांदेड या ठिकाणी आहे, त्यांना आपण शीख धर्माचे 10वे गुरु म्हणून ओळखतो. पुढील प्रश्न, शिवरायांनी सिंधुदुर्ग व डॅश डॅश यासारखे समुद्र किल्ले बांधले. तर शिवरायांनी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग यासारखे समुद्र किनारे बांधले होते. पुढील प्रश्न, अकबरच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 तोडरमल. पुढील प्रश्न, सती प्रतिबंधन कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर 1829 साली लॉर्ड विल्यम बेंटिक आणि राजाराम मोहन रॉय यांनी दोघांनी मिळून सतीबंदी कायदा बंद केला होता. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोण आहेत? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक बी रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, मॅकमोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? तर भारत आणि चीन या 2 देशांदरम्यान मॅकमोहन रेषा आखली गेलेली आहे. पुढील प्रश्न, साखरेचे कोठार डॅश डॅश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी क्युबा या देशाला साखरेचे कोठार म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारताला सार्वभौमत्व केव्हा प्राप्त झाले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली, त्या दिवशीच भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले असे समजले जाते. पुढील प्रश्न, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर बघा, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन अथवा कायदा दिन म्हणून ओळखला जातो. बलवंतराय मेहता यांच्या शिफारसींना पंचायत राज असे नाव कोणी दिले? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हे नाव सुचविले होते. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले आहे? तर बघा, मुंबई आणि कोलकाता या 2 शहरांमध्ये नगरपाल हे पद अस्तित्वात आहे. शेरीफ हे पद अस्तित्वात आहे मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव जर विचारल्यास तर जिल्हाधिकारी असतात, आणि जर अध्यक्ष विचारल्यास पालकमंत्री यांना अध्यक्ष म्हणतात. पुढील प्रश्न, शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर कोणती निशाणी असते? तर हॉलमार्क ही निशाणी शुद्ध सोने ओळखण्यासाठी वापरतात. पुढील प्रश्न, भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश ठिकाणी आहे? तर बघा, आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री ज्या ठिकाणी आपली महाराष्ट्राची गोदावरी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते, बंगालच्या उपसागराकिनारीच राजमहेंद्री एक तंबाखू संशोधन केंद्र आंध्र प्रदेश या राज्यात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी हेलियम या वायूला शून्य गटातील वायू म्हणून संबोधतात. पुढील प्रश्न, फॉर्म्युला 1 चा प्रसिद्ध खेळाडू कोण? तर मायकेल शुमाकर याला फॉर्म्युला 1 चा प्रसिद्ध खेळाडू म्हणून ओळखतात. पुढील प्रश्न, भारतीय सेना दिन कधी साजरा कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक बी 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिन म्हणून साजरा करतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेचे सर्वाधिक संवेदनशील आहे? तर ऑप्शन क्रमांक बी पारा. पारा या धातूवरती खूप अधिक प्रश्न विचारले जातात. पुढील प्रश्न, जीवनशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणीच लावला? तर चार्ल्स डार्विन यांनी जीवनशास्त्रात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चालवला होता. पुढील प्रश्न बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी लॉन टेनिस या संबंधित ग्रँड स्लॅम हा शब्द संबंधित आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. तर बघा, जालियनवाला बाग हत्याकांड 1919 वर्षी झाला होता. त्या आधीच 1919 मध्येच रोलेक्ट कायदा हा अस्तित्वात होता. रोलेक्ट कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखतात. बंगालची फाळणी कधी झाली होती? 1905 लॉर्ड कर्झन यांनी केली होती.
विल्बर्ट बिल विधेयक हे लॉर्ड रिपन यांनी भारतीय न्यायाधीशांना लागू करून दिले होते. यानुसार भारतीय न्यायाधीश परकीय लोकांचा खटला न्यायालयात चालवू शकत होते. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते? तर आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य विश्वास, एकता, बलिदान. पुढील प्रश्न, मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहे? तर नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यांना मॅग्नीज खनिजासाठी म्हणून प्रसिद्ध ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात? तर उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून संबोधले जाते. पुढील प्रश्न, संगणक हे एक डॅशचं साधन आहे. तर संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. पुढील आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, 180 अंश रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून ओळखला जाते. व्हिडिओ कशा वाटल्यास अवश्य कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्जेस लागत नाही. तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला आणखी चांगलं काम करायला प्रेरणा मिळते. आपण अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन चॅनलला जॉईन करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.